नमस्कार, मी दीपाली सावंत। आमच्या शाळेमधील एक उपक्रम जो सर्वांशी शेअर करायचा होता आणि या शाळेमध्ये नव्याने हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे। त्याचं नाव आहे टाइम झोन टू नॉलेज झोन। तर यामध्ये आम्ही आता सध्या मुलांना 8 देशांची घड्याळी उपलब्ध करून त्याचा एक उपक्रम तयार केला आहे आम्ही। त्यावर आम्ही मुलांना 8 देशाची टायमिंगची माहिती मुलांना देणार आहे। तर त्यासाठीची पूर्वतयारी या व्हिडिओमध्ये आम्ही दिसते तुम्हाला। हे पूर्वतयारी आम्ही करतोय 8 देशाच्या 8 घड्याळीसाठी आधी खिळे लावण्याचं काम चालू आहे आणि त्यासाठी मला सगळे मुलंही मदत करत आहे। आणि यानंतर ही खिळे लावून झाल्यानंतर मग ही पूर्वतयारी खरं तर आता पुढील व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे। आणि आमचं काम संपलं। आमचा एक छानसा उपक्रम आहे तो मी नंतर सांगणारच आहे, पण त्याची पूर्वतयारी आमची सुरू आहे। सगळ्या देशांची म्हणजे 8 देशांची नावं आम्ही लावणार आहोत, 2 शिल्लक राहिले आहेत। तर वाटलं व्हिडिओ करून घ्यावं, मुलं मदत करते मला। चला लावूया। हां थांबा, मला हां ओके चला बाजूला बाळा। हां हां ऑस्ट्रेलिया, हा झाला ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंड राहिला आपला आणार। हां हा आमचा छान मजेशीर उपक्रम आहे। यासाठी 8 देशांची नावं सध्या लावलेली आहे, वाढवणार आहे आता आम्ही पुन्हा। तसे 8 घड्याळ आणलेले आहेत, तर त्याचं अनबॉक्सिंग आता करूया। हा उपक्रम मी सविस्तरपणे नंतर सांगणार आहे नक्की। आता आपण यासाठी मी सगळे 8 देशाच्या घड्याळीचे आणले आहे, त्याचं अनबॉक्सिंग करूया। ऑनलाईन बोलवलं आहे 8 घड्याळ। चला यारे घड्याळ बघू। थांबा 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 चलो हे बाजूला उचल बेटा। मुलांना एवढी मज्जा वाटते ना असं काहीतरी वेगळं असलं की। अमेझॉनहून बोललेलं आहे ऑनलाईन। थांबा थांबा बाळांनो थांबा। खरं तर बऱ्याच देशांमध्ये वेळेची तफावत असते, माहिती आहे मुलांना। सगळ्या देशांमध्ये जे लांब लांब देश आहे पृथ्वीवरचे त्यांच्या वेळेमध्ये खूप फरक असतो। तर ही वेळ मुलांना या बाबतीत विशेष माहिती नसते आणि मुलं काळजीपूर्वक अभ्यास पण करत नाही या गोष्टीचा। रमन दादा शाळा तर आपण सगळे घड्याळ बाहेर काढून घेऊ। यामध्ये 8 देशांच्या 8 घड्याळ आम्ही आणले आहेत। काढा बेटा घड्याळ, हे डबे बाजूला ठेव। घड्याळ काढा, फक्त घड्याळ काढा। चला काढा। हां पाडायची नाही, हळूच काढा। हां हळूच बाहेर काढायची, हळूच काढा। हां ठीक आहे, सावकाश। एक एक काढा आणि मला द्या, ठीक आहे। घे समीक्षा, ठीक आहे। याला बाजूला काढा आणि बॉक्स जो काढलेला आहे तो या बॉक्समध्ये टाका, ठीक आहे। मजा येते हो, एवढ्या घड्याळी एकदाच बघायला मिळते खरं तर। हां आपण आता याच्यामध्ये सेल टाकूया। सेल चालू आहे का घटने बंद आहे ना? यामध्ये काय टाकावं लागेल? सेल। आपण सेल आणले होते सेल आधी टेबलवर तुम्ही घड्याळ काढून ठेवा सगळे। हां आणि मग मला सेल। हां अशा प्रकारे आपण सगळ्या घड्याळमध्ये सेल टाकून घेऊया, ठीक आहे। मग आपण सगळे छान आपल्या भिंतीला लावूया। अशा प्रकारे आपल्या घड्याळ सगळ्या सेल टाकून तयार झालाय। आता आपल्या भारतामध्ये 1:50 झालेली आहे, बरोबर आहे? 1:50। तर आपण 1:50 सेट करूया, ठीक आहे। हे आपली सगळ्यात आधी आपली भारताची घड्याळ, ठीक आहे, जे आपल्याला भारताचा टाइम दाखवते। हे झाले 1:50 झाले। हां आता ही घड्याळ आपण भिंतीला, ते आता 1:50 झालेले, बरोबर।
तर आपल्या भारतामध्ये 1:50 झाले, म्हणजे अमेरिका, इंग्लंड, पाकिस्तान या देशातही हाच टाइम झालेला असेल का? नाही. कारण जगात प्रत्येक देशात वेगवेगळी वेळ झालेली असते. ती का बरं वेगवेगळी वेळ असते याचा अभ्यास पुढे आपण करणार आहोत. पण सध्या आपल्याला पूर्वज्ञान असावं की आपल्या देशात जेव्हा दुपारचे 1:50 झालेले असतात तेव्हा इतर देशामध्ये किती वाजलेले असतात, यासाठी आपण 8 देशांचा अभ्यास सध्या करणार आहोत. आणि का वेळांमध्ये बदल आहे याचा अभ्यास पुढे आपण करूया नक्की. हां, ठीक आहे. आपण आता सगळ्या घड्याळा लावूया. हां, आता यासाठी आपल्याला सगळ्या देशाची टायमिंग माहीत पाहिजे, बरोबर आहे. तर ते टाईम आपल्याला सगळ्या देशाची माहिती नाही, तर आपण काय करू, मोबाईलमध्ये नेटवर सर्च करू. काय करू? नेटवर सर्च करू की या वेळेला अमेरिकेमध्ये किती वाजलेत, इंग्लंडमध्ये किती वाजलेत, पाकिस्तानमध्ये किती वाजलेत, चीनमध्ये, जपान आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशामध्ये या वेळेला आपल्या इथे जेव्हा 1:50 होत आहे त्यावेळेस बाकी देशात किती वाजले ते आपण शोधून काढू, सर्च करू आणि आपल्या घड्याळांमध्ये सगळे सेट करूया. हां, चला तर मग करूया सुरुवात. आपण आधी काय करू, आपण प्रत्येक देशाचं एक टायमिंग आपल्या एक घड्याळामध्ये सेट करून घेऊ, ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्या जिथे चार्ट आपण कार्ड लावले आहे ना नावाचे, तिथे त्या देशाची घड्याळ आपण लावूया, ठीक आहे. आपण सगळ्या देशांची टायमिंग वेळ लावून घेतली आहे सगळ्या घड्याळामध्ये. आपण एक आता आपल्या तिथे लावू भिंतीला, ठीक आहे. हां, चला द्या. पहिले सर्वात आधी कोणता लावला आहे आपण? अमेरिकेला आता सकाळचे 4:25 होत आले आहे. हां, लावूया. यानंतर इंग्लंडची वेळ आहे 9:25 होत आले इंग्लंडमध्ये. आणि हे सकाळचे, कसे सकाळचे. यानंतर पाकिस्तानमध्ये आता दुपारचे 1:25 झाले आहेत. तर पाकिस्तानमध्ये 1:25 झाले आहे. म्हणजे पाकिस्तान आपल्या भारतापासून थोडं जवळ आहे ना देश, त्यामुळे आपल्या देशामध्ये पाकिस्तानमध्ये जास्त, पाकिस्तानच्या वेळेमध्ये जास्त फरक नाही आहे. हा आपला भारताचा टाईम 1:55 होत आले आहे. त्यानंतर चीनमध्ये पण 4:25 होत आले आहे. त्यानंतर जपानचं द्या. जपानमध्ये 5:30 वाजत आले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया हां, ऑस्ट्रेलियामध्ये 6:25 होत आलेले आहे बघा. मुलांना आता मला सांगा, जपानमध्ये 6:25 होत आले, हे सकाळचे की संध्याकाळचे? संध्याकाळचे. कारण आपण जशा घड्याळ लावले आहे तशा भारतच्या तिकडे जे आहे त्या सकाळचे आहे बघा, ठीक आहे. पाकिस्तानमध्ये फक्त अर्ध्या तासाचा फरक आहे. आणि त्यानंतरचे सगळे आता हे आपल्याकडे दुपार आहे. त्यानंतर संध्याकाळी चीनमध्ये, जपानमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये PM मध्ये मोजू आपण ही वेळ, ठीक आहे. आता इथे 4:25 झाले आहे, हे सायंकाळचे होत आले, ठीक आहे. 5:30 सायंकाळ आणि हे पण संध्याकाळ. त्यानंतर आता न्यूझीलंडमध्ये 8:25 झाले. कधीचे? सकाळचे की रात्रीचे? रात्रीचे. एकदम बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला एवढं समजलं ना आता की कुठे आता यावेळेला कुठे सकाळ आहे आणि कुठे संध्याकाळ आहे, हे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. हां, यापुढे आणखी याचा आपण अभ्यास करू. हां, का बरं यांच्या वेळेमध्ये एवढं अंतर आहे याचा आपण अभ्यास करू पुन्हा पुढे, ठीक आहे. आपल्याकडे आता यावेळेस किती वाजून आले? आपल्याकडे आता भारतामध्ये 2 वाजत आले, बरोबर. दुपारचे 2, पण अमेरिकेमध्ये अजून 4:25 झाले, म्हणजे तिथे अजून सकाळच व्हायची. सकाळचे 4:30 वाजत आले आहे अमेरिकेमध्ये, म्हणजे तिथले लोक अजून उठायचेच आहे. आणि आपल्याकडे दुपारचे 2 वाजले. दिसते इथे काहीतरी 12 तासाचा वगैरे फरक असल्यासारखं आहे. हे बघ, तुम्ही जर सर्च केलं की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये किती टाईम आहे वाजले आहे, पुन्हा सॅन फ्रान्सिस्कोला किती वाजले आहे, सिएटलला किती वाजले आहे, तर आपला अमेरिका हा देश एवढा मोठा आहे का तिथले जे राज्य आहे ना वेगवेगळे, त्यांच्यामध्ये पण एवढं अंतर आहे की त्यांच्या वेळेमध्ये पण अंतर आहे. समजा आता हे आपला टायमिंग आहे आपला न्यूयॉर्कचा. न्यूयॉर्कमध्ये यावेळेस 4:30 वाजले, ज्या वेळेला आपल्या देशामध्ये 2 वाजले, बरोबर. पण
हाच टायमिंग अमेरिकेमध्ये जे सॅन फ्रान्सिस्को आहे तिथे हा टायमिंग 12.5 तासाचं अंतर आहे. किती? 12.5 तास. आणि हे अमेरिकेच्या मधल्या न्यूयॉर्कमधलं आणि आपल्या देशामधल्या टायमिंगचं अंतर फक्त 9.5 तासाचं आहे. म्हणजे 9.5 तास आपल्या मागे आणि सॅन फ्रान्सिस्कोला 12.5 तास आपल्या मागे यांची घड्याळ चालते टायमिंग. हे समजण्यासाठी आपण पुढे आणखी अभ्यास करूया. ठीक आहे. तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा पृथ्वी फिरते तेव्हा दिवस रात्र होतात, बरोबर. तर ज्या बाजूने सूर्याचा प्रकाश पडतो त्या ठिकाणी सूर्योदय होतो, बरोबर. त्या ठिकाणी दिवस राहतो आणि त्याच्या अपोजिट साईडला काय राहतो? अंधार राहते, रात्र राहते. तर आपण आपल्या ग्लोब आहे ना, पृथ्वी गोल आहे. तो अरे इकडे हां हा पृथ्वी गोल आहे बघा आपला आहे. यामध्ये जेव्हा आपली पृथ्वी फिरते तेव्हा आपल्याला लक्षात येते बघा, हां कुठे सूर्योदय झाला आहे, कुठे इकडे जर सूर्य उगवला असेल तर इकडे काय राहील? रात्र राहील. आणि हळूहळू सूर्योदय होईल, मग दुपार होईल, मग सूर्यास्त होईल. अशा पद्धतीने दिवस रात्र होतात. यानुसार हे टायमिंग आहे सगळे. जेव्हा या ठिकाणी आपला भारत आहे समजा, तर या भारत जेव्हा असतो इकडनं, कुठे गेला भारत आपला? इथे भारत आहे. या ठिकाणी दुपार आहे, तर या ठिकाणी काय राहील? रात्र राहील ना, राहील की नाही, बरोबर. तर ह्यानुसार जे सूर्योदय सूर्यास्त होतो त्यानुसार दिवस रात्रीमध्ये अंतरामध्ये फरक पडतो वेळेच्या. आणि वेळेचा फरक कसा पडतो ते आपण आणखी अभ्यास करूया. आणि त्यानुसार आपण काय लावलं आहे? इथं आपण टायमिंग लावलं आहे. आपण इथं मुख्य काही 8 देशांची वेळ आपण इथं घड्याळ लावलेले आहे. तुम्हाला एवढ्या देशांच्या वेळेचा तरी चांगला अभ्यास व्हावा यासाठी आपण या घड्याळ लावलेले आहे. या तुम्हाला कळल्यानंतर आपण आणखी काही देशांचं इथे ॲड करू. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? आवडला हा उपक्रम?